Hello friends, let's discuss today's bridge course activity of English standard 10th activity number 36. Welcome back to my channel English Winglish. Let's continue yesterday's activity, and the activity is use quotations, idiomatic expressions appropriately in writing. Quotations आणि idiomatic expressions रायटिंग करताना ॲप्रोप्रिएटली म्हणजेच योग्य पद्धतीने कशा वापरायच्यात ते ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण परत एकदा पाहणार आहोत. लेट्स रीड द इन्स्ट्रक्शन्स. रीड द फॉलोइंग शॉर्ट पॅसेज. खाली एक शॉर्ट पॅसेज दिलेला आहे, तो शॉर्ट पॅसेज नीट वाचा अँड ट्राय टू अंडरस्टँड आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. द डिफरन्स बिटवीन टू कंट्रीज, कल्चरल अँड ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड. दोन देशांमधला सांस्कृतिक आणि ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड यांच्यातला फरक समजून घ्या. वाईल युझिंग इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स. इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स वापरताना या दोन देशातला सांस्कृतिक आणि ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड समजून घ्या. खाली एक शॉर्ट पॅसेज दिलेला आहे. बी केअरफुल वाईल युझिंग इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स. इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स वापरताना काळजीपूर्वक वापरा. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग टू लर्न टू यूज द प्रॉपर इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स. आणि खूप छान इंटरेस्टिंग आहे हे की प्रॉपर आपण योग्य पद्धतीने इडियम्स किंवा इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स कशा वापरतो आणि तेच आपण आज या व्हिडिओमधून शिकणार आहोत. Let's see the learning activity, and here the short paragraph is given. Let's read. Raj, a 10th standard student interested in global history and English, has translated the Panipat War and sent it to his international friend Sabiana from Germany. 10वीत शिकणारा एक विद्यार्थी ज्याला ग्लोबल हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे त्याने एक ईमेल सेंड केलेला आहे त्याच्या जर्मनीमध्ये असणाऱ्या मैत्रिणीला सॅबियानाला, आणि त्या मेलमध्ये त्याने पानिपतचं युद्ध याच्याबद्दल लिहिलेलं आहे ट्रान्सलेट करून. राज लिहितो आहे बघा. पानिपत वॉर वॉज हेल्ड बिटवीन मराठा अँड अहमद शाह दुरानी. तर त्याने पानिपत युद्धाबद्दल लिहिलेलं आहे की मराठा आणि अहमद शाह दुरानी यांच्यामध्ये पानिपत युद्ध झाले. इन दिस वॉर, या वॉरमध्ये, या युद्धामध्ये मराठाज वर इन द विनिंग पोझिशन. मराठा जिंकण्याच्या पोझिशनमध्ये असतानाच सडनली अहमद शाह दुरानीज आर्मी किल्ड सो मेनी मराठास. अचानकपणे अहमद शाह दुरानीने, त्याच्या आर्मीने, त्याच्या सैन्याने अनेक मराठे मारले. अँड वन द वॉर, आणि ते युद्ध जिंकलं. इन दिस वॉर 9 लाख बँगल्स वर ब्रोकन. आणि या युद्धामध्ये 9 लाख बँगल्स तुटल्या. सो इट्स व्हेरी फनी. त्याने 9 लाख बँगल्स वर ब्रोकन अशा पद्धतीची ही इडिओमॅटिक एक्सप्रेशन वापरलेली आहे. आणि त्याचा अर्थ फॉरेनर जी जर्मनीमध्ये राहते, ती सॅबियाना फॉरेनर आहे, त्यामुळे कसा अर्थ घेतलाय आणि तिने काय रिप्लाय दिला त्याच्या मेलला पाहूया. सॅबियाना सेज, सो सॅड, इंडियन विमेन आर ब्रेव्ह. आणि ती म्हणते की अरे बाप रे, किती दुःखमय झालं हे. इंडियन विमेन तर ब्रेव्ह असतात. डिड दे फाईट अगेन्स्ट अहमद शाह दुरानीज मेल और फिमेल आर्मी. कुणाबरोबर, फिमेल आर्मी बरोबर की मेल आर्मी बरोबर त्यांनी युद्ध केलं त्या स्त्रियांनी, असा तिने प्रश्न केला. सो 9 लाख बँगल्स वर ब्रोकन याचा अर्थ सॅबियानाने काय घेतला की 9 लाख स्त्रिया त्याच्यात लॉस झाल्या, डाईट झाल्या, वारल्या, असा तिने अर्थ घेतला. सो इट्स व्हेरी फनी. म्हणून फ्रेजेस वापरताना किंवा एक्सप्रेशन्स, इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स वापरताना बी केअरफुल. कारण फॉरेन कंट्रीचं कल्चर वेगळं आहे, त्यामुळे त्याचा अर्थ त्या कंट्रीमधील लोक वेगळा घेऊ शकतात, जसं सॅबियानाने इथे घेतलेला आहे. सो लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. गेस द मिसअंडरस्टँडिंग इन द अबव कॉन्व्हर्सेशन. वरचं जे कॉन्व्हर्सेशन आपण आत्ता बघितलं त्याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग काय झाली आहे ते गेस करा. येस, 9 लाख बँगल्स वर ब्रोकन मीन्स 9 लाख पीपल, मेन डाईड इन द वॉर. सो 9 लाख बँगल्स तुटल्या म्हणजेच काय, तर 9 लाख लोक म्हणजे मेन पुरुष लोक त्या युद्धामध्ये मेले, मारले गेले. टेल द रिझन फॉर द मिसअंडरस्टँडिंग. आणि अशा पद्धतीची मिसअंडरस्टँडिंग सॅबियानाची का झाली
त्याचं काय कारण आहे तर बघा, सॅबियाना इज फॉरेनर, सॅबियाना ही फॉरेनर आहे, वेगळ्या देशात राहणारी आहे, अँड सो अनअवेअर ऑफ द इंडियन कल्चर, आणि तिला इंडियन कल्चरबद्दल काहीच माहिती नाही आहे, आणि म्हणून तिने शब्दशः अर्थ त्या इडियमचा घेतलेला आहे, त्या एक्सप्रेशन्सचा घेतलेला आहे. इन इंडिया देर आर सर्टन ट्रॅडिशन्स, इंडियामध्ये भरपूर ट्रॅडिशन्स आहेत. वेन अ हजबंड डाईज विमेन बिकम विडोज, जेव्हा एखाद्या स्त्रीचा नवरा पती मरतो किंवा त्याची डेड होते, तेव्हा दे हॅव टू ब्रेक देअर बँगल्स. आणि ही जुनी पद्धत होती की स्त्रियांचे पती मेल्यानंतर त्या बांगड्या तोडल्या जायच्या, अँड रिमूव्ह देअर कुमकुम, आणि कुंकू जे आहे कपाळावरचं ते पण काढून टाकलं जायचं, ॲज दीज आर द सिम्बॉल्स ऑफ देअर मॅटेरियल स्टेटस, कारण ते लग्नाचं प्रतीक म्हणून मानलं जायचं. आणि पती मेल्यानंतर बँगल्स म्हणजे बांगड्या आणि कुमकुम हे दोन्ही काढून टाकलं जायचं. दीज थिंग्स कन्सिडर ऑस्पिशियस अँड आर वर्न बाय मॅरिड विमेन. आणि या गोष्टी इंडियामध्ये चालतात, इंडियाच्या जे ट्रॅडिशन आहे, परंपरा आहे, त्या परंपरेनुसार चालतात. मात्र सॅबियाना ही एक फॉरेन कंट्रीमध्ये राहणारी आहे, त्यामुळे तिला इंडियन कल्चरबद्दल, इंडियन ट्रॅडिशनबद्दल काहीही माहिती नाही आहे, आणि म्हणून ती जी फ्रेज वापरली गेली, ब्रोकन 9 लाख बँगल्स वर ब्रोकन, ती फ्रेज, तिचा अर्थ सॅबियानाने शब्दशः घेतला आणि त्यामुळे तो वेगळ्या संदर्भात वापरला गेला. ट्राय टू रिमूव्ह द मिसअंडरस्टँडिंग बाय युझिंग प्रॉपर वर्ड्स. आता आपल्याला काय करायचं आहे, ती जी हे आहे, फ्रेज आहे, ती रिप्लेस करायची आहे, काढून टाकायची आहे, आणि त्याच्याऐवजी योग्य फ्रेज वापरायची आहे, जेणेकरून सॅबियाना सारखे जे फॉरेनर्स आहेत त्यांचं मिसअंडरस्टँडिंग होणार नाही. इन्स्टेड ऑफ 9 लाख बँगल्स वर ब्रोकन, तर 9 लाख बँगल्स वर ब्रोकन ही जी एक्सप्रेशन वापरलेली आहे ती काढून टाकून आपण त्याच्याऐवजी दुसरी फ्रेज वापरायची आहे. सो अशा पद्धतीने आपण ती वापरलेली आहे. 9 लाख मराठास लॉस्ट देअर लाईव्स इन वॉर. 9 लाख मराठ्यांनी त्यांचं जीवन हे गमावलं, म्हणजेच ते मेले युद्धामध्ये. सो इन दिस वे वी हॅव लर्न्ड हाऊ द इडियम्स आर युज्ड. ओके, नाउ लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, अ स्क्विरल्स रोल. ही एक इथे इडियोमॅटिक एक्सप्रेशन दिलेली आहे, एक इडियम्स आहे. कॅन प्ले द स्मॉल रोल, याचा अर्थ काय होतो, अ स्क्विरल्स रोल म्हणजे छोटासा रोल निभावणं, ज्याला आपण खारीचा वाटा म्हणतो, असा खारीचा वाटा त्याला आहे ही फ्रेज, अ स्क्विरल्स रोल. आता बघा त्याचा अर्थ काय होतो, इट्स इंडियन एक्सप्रेशन विथ रामायणा ट्रॅडिशन वेन गॉड राम अँड हिज आर्मी वर बिल्डिंग अ ब्रिज ओव्हर द सी टू रिच द श्रीलंका. सो सगळ्यांना माहिती आहे रामायणामध्ये खारीचा वाटा उचलला होता तो कुणी, तर ब्रिज बांधण्यासाठी त्या खारीने रामाला तिकडे रावणाच्या श्रीलंकेत जायचं होतं, त्यामुळे त्याने जो ब्रिज बांधताना खारीने जो वाटा उचलला, खारीने जो हेल्प केली, ती हेल्प केल्यानंतर ही इडियम उपयोगात आणली गेली, खारीचा वाटा अशी, आणि तीच इंग्लिशमधून आपण अ स्क्विरल्स रोल अशी वापरतो. आउट ऑफ दिस माइथ द फ्रेज अ स्क्विरल्स रोल इज यूज्ड फॉर स्मॉल अँड ऑनेस्ट हेल्प. आणि तेव्हापासून छोटी पण खूप प्रामाणिक मदत करणं या अर्थाने अ स्क्विरल्स रोल म्हणजे खारीचा वाटा ही आपण म्हण वापरतो. बट बी केअरफुल, अ फॉरेनर मे नॉट अंडरस्टँड इट. परंतु ही फ्रेज वापरताना, ही इडियम वापरताना फॉरेनर बरोबर काळजी घ्या, कारण त्या लोकांना हे ट्रॅडिशन, हे कल्चर अजिबात माहिती नाही, त्यामुळे चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. नाउ नेक्स्ट इडियम or next phrase, passed out. In India I passed out the examination. pass out याचा अर्थ इंडियामध्ये काय घेतला जातो, तर पास आउट होणे म्हणजे पास होणे, उत्तीर्ण होणे. I passed out the examination. आणि USA मध्ये त्याचा अर्थ काय घेतला जातो, डाईट म्हणजे मृत्यू पावला, मेला असा अर्थ घेतला जातो. म्हणून पास आउट ही फ्रेज वापरताना फॉरेनर बरोबर बी केअरफुल. Now let's see the next activity, every dog has his day. ही एक फ्रेज आहे, बघूया त्याचा अर्थ. इन इंडिया देर आर जॉईंट फॅमिलीज. कशी ही म्हण रूढ झाली
तर बघा की इंडियामध्ये जॉईंट फॅमिलीज आहे. इन एव्हरी फॅमिली डॉटर इन लॉ हॅज टू फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स. प्रत्येक फॅमिलीमध्ये सुनेला डॉटर इन लॉ काही रेग्युलेशन्स रूल्स पाळावे लागतात बाय हर मदर इन लॉ, तिच्या सासूने सेट केलेले. थ्रू दो शी लाईक्स ऑर डिसलाईक देम, जरी तिला आवडत असतील किंवा नसतील तरी तिला ते फॉलो करावेच लागतात. मदर इन लॉ हॅज सम पॉवर्स, but when the same daughter-in-law gets her son married, then she becomes mother-in-law. So this is the example of this idiom. आणि every dog has his day म्हणजे 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे ही म्हण आपण मराठीत वापरतो. एव्हरी डॉग हॅज हिज डे, प्रत्येकाला दिवस येतो. त्या अर्थाने ही म्हण रूढ झालेली आहे आणि रूढ होताना ही म्हण हे ट्रेडिशन वापरून ह्या ट्रेडिशननुसार तयार झालेली आहे आणि ती लोक वापरतात. सो बी केअरफुल वाईल युझिंग दिस फ्रेज विथ फॉरेनर्स. ओके. नेक्स्ट वन, एव्हरी हाऊस हॅज इट्स स्केलेटन. घरोघरी मातीच्या चुली असं आपण जे म्हणतो ती ही फ्रेज आहे. सो ही फ्रेज वापरताना देखील काळजी घ्या. फॉरेन कंट्रीमधील लोकांशी वापरताना काळजी घ्या, कारण ते त्याचा अर्थ शब्दशः लावू शकतील. इन इंडिया अर्दन स्टोव्ज वर युज्ड इन ऑलमोस्ट ऑल द हाऊसेस. पूर्वीच्या काळी इंडियामध्ये सगळे लोक चुली वापरायच्या, अर्दन स्टोव्ज. द स्ट्रक्चर वॉज द सेम, आणि सगळ्या त्या स्टोवचे त्या चुलींचे सगळीकडे स्ट्रक्चर सेम असायचे. सो इफ वी वॉन्ट टू से दॅट द प्रॉब्लेम्स आर द सेम एव्हरीवेअर, वी कॅन से अबाउट इडियम. सो सगळीकडे परिस्थिती सारखीच, सगळीकडे प्रॉब्लेम सारखेच असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण ही फ्रेज वापरतो. आणि इंग्लिशमध्येही एव्हरी हाऊस हॅज इट्स स्केलेटन ही फ्रेज वापरतो, घरोघरी मातीच्या चुली या अर्थाने. So be careful while using this idiom with foreigners. Okay. Now let's see the next idiom, next phrase. As cool as cucumber म्हणजे काकडीसारखा थंड. व्हेरी कूल अंडर स्ट्रेस. स्ट्रेस सिच्युएशन मध्ये सुद्धा खूप शांत असणं, त्या अर्थाने ही फ्रेज वापरली जाते. लेट्स सी द सेंटेन्स. My friend is as cool as cucumber even when he speaks in front of the headmaster. Add fuel to the fire म्हणजे आगीत तेल ओतणे. To add more to an existing problem म्हणजे आधीच प्रॉब्लेम असणं आणि त्यात आणखी प्रॉब्लेम्स क्रिएट करणं. Let's see the example. Let's see the sentence. Instead of settling the quarrel, my friend added fuel to the fire. Quarrel म्हणजे भांडण सेटल करण्याऐवजी माझ्या फ्रेंडने त्याच्यात आणखी तेल ओतलं, म्हणजे तो प्रॉब्लेम आणखी वाढवला. गिव्ह इट अ शॉट टू ट्राय टू डू समथिंग. प्रयत्न करणं एखादी गोष्ट करण्यासाठी. आय हॅव नेव्हर डन स्काय डायव्हिंग बट आय विल गिव्ह इट अ शॉट. नेक्स्ट फ्रेज. हॅव मिक्स्ड फिलिंग्स. संमिश्र भावना असणे. बी अनश्युअर ऑफ हाऊ यू फील म्हणजे काय वाटतंय तुम्हाला त्याच्याबद्दल पक्का माहीत नसणं, पक्के शुअरिटी नसणं. I have got mixed feelings about leaving my school and going to college. In the same boat, be in the same situation. In the same boat म्हणजे सारखीच परिस्थिती असणं. We are in the same boat. We must cooperate each other. आपण एकाच नावेतून प्रवास करतो आहोत. So we must cooperate each other. आपण एकमेकांना कॉपरेट केलं पाहिजे. Out of the blue, without warning म्हणजे काहीही वॉर्निंग न देता. आउट ऑफ द ब्ल्यू अ डिअर केम इन फ्रंट ऑफ माय कार. कुठलीही प्रकारची वॉर्निंग न देता अ डिअर केम इन फ्रंट ऑफ माय कार, माझ्या कारसमोर एक डिअर आलं. सो दिस इज द फ्रेजेस, दिस इज द इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स. ट्राय टू यूज sentences, try to write the sentences by using these idioms, these expressions. So friends, be careful by using the idiomatic expressions with the foreigners. Thank you so much. Please like this video, share to your friends, and of course don't forget to subscribe my channel. Thank you.